अरे तो थोडासा वरती गेला पाहिजे त्या साईडचा. ए थांब थांब ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची काळी, गणबाई मोगरा गणाची. तो हा माझा पहिला व्लॉग आहे आणि माझ्या पहिल्या व्लॉगची सुरुवात मी माझ्या आईच्या पालखीच्या सोहळ्यापासून करते. खूप वर्षांपासून इच्छा होती की माझा व्लॉग शूट करावा. मी लिटरली सगळ्यांना बोलायचे की मला व्लॉग करायचं आहे आणि मी आता फायनली माझा व्लॉग करते. सो तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे माझा व्लॉग. एन्जॉय करा मस्त आणि बघा आम्ही काय काय मजा करतो. सो लेट्स गो. सगळं आवरून आता आम्ही देवळात जायला निघालोत. काय तयारी बाकी काय का नाही करायला ते बघायला आणि त्याच्यानंतर देवळात पोहोचल्यावर ही आमची ढमी. शी पप्पल खाली ठेव. फेकून दिलं सरळ सरळ. हा आमचा देऊळ आहे आणि ही देवळाची एंट्री आहे आणि ही रांगोळी आम्ही कालच काढून घेतलेली कारण की आज प्रेशर नको कारण बाहेर पण रांगोळी काढायची बाकी होती. ही माझी बहीण आहे आणि ही आमची आई. ह्या आमच्या बायका ज्या सतत काम करत असतात. तर विचारू त्यांना काय करतायत. काय करताय. आपण काय करतो चिल्लू. व्लॉग करतो. बोल व्लॉग. दुपारी सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी रांगोळी काढायला घेतली कारण की रांगोळी काढता काढता खूप टाईम होतो. त्यामुळे पटकन काढून घेऊ म्हटलं. अजून आमच्या पोरी यायच्या बाकी होत्या पण सध्या आम्ही दोघी होतो म्हणून तयारीला घेतलेली. सो लेट्स गो. स्टार्ट करूया आपण रांगोळी. आम्ही आधी कलर मिक्स करून घेत होतो म्हटलं नंतर डायरेक्ट कलरिंग करायला होईल साधं सोपं जमेल. सो आधी कलर मिक्स करून घेतो. तुम्ही फक्त त्या आमच्या चिमणीला नोटीस करा. बघू शकता आमची तयारी. झुंब चुक झुंब चुक झुंब. आम्ही कलर मिक्स करून झालेले आमचे. सो आता बोललो पोरी अजून आल्या नाही तर आपण कलर करायला सुरुवात करूयात. पोरी तिकडं रांगोळ्या रंगवत होत्या तर म्हटलं तोपर्यंत तुम्हाला डेकोरेशन दाखवते. आणि हे इथे डेकोरेशनची गडबड चालू होती सगळी. बघू शकता हे बघा. अरे तो थोडासा वरती गेला पाहिजे त्या साईडचा. ए थांब 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 असता नाही आधीपासून बघा. देवाचं डेकोरेशन झाल्यावर आम्ही परत रांगोळी काढायला सुरुवात केली. आता थोडीशीच रांगोळी राहिलेली त्यामुळे जेवढे जमेल तेवढं पटापट सगळ्याजणी हातभार लावत होत्या. सगळ्यांना कलर करायला जाम आवडतो. जरी एकीला जरी नाही मिळाला तरी ती तोंड पाडून बसते की मला पण करायला पाहिजे, मला पण करायला भेटला पाहिजे. अशा सगळ्या जाम हौशी आहेत. आणि फायनली रांगोळी झालेली आहे. पोरींची मेहनत दिसते तुम्हाला. बघा कसला भारी वाटतोय रांगोळी. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रांगोळी आवडली की नाही. आणि हां ती मीच आहे जराशी ओव्हर ॲक्टिंग करताना. जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग करते. माझ्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही रांगोळी बघा आणि हा काय वाटतेच रांगोळी. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही. आणि मग आता ही सुस्वागतम करून आम्ही रांगोळीचा एंड करतो आहे आणि घरी जायला निघतो आहे कारण की 1:30 वाजलेले आणि घरी जाऊन परत लवकर उठायचं होतं. सो निघतो आता. घरी जाता वेळी मला माझ्या भावाने रिक्षा चालवायला दिलेली. तो शिकवत होता मला आणि मला ऑलमोस्ट येते चालवता. बट ह्या नाटकी करत होत्या उगाच ओव्हर ॲक्टिंग. आता आम्ही कुठं फिरायला
आता हे बडी कॅमेरामॅन नाही सॉरी लाईटमॅन. हाय गाईज, रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही 6 मिनिटं आता आम्हाला आम्हाला काही काम धंदे नाहीत. घरातून बाहेर काढलेले आम्हाला. 2 घरातून बाहेर काढले आम्हाला. आणि आम्ही आम्हाला शोध भेटतात, आम्ही तुम्हाला दाखवू ब्लॉग मध्ये. तुम्हाला माहितीये का कुठे भेटेल? कमेंट मध्ये प्लीज सांगा की 2 वाजता कुठे भेटेल आम्हाला आईस्क्रीम. हॅलो. सो आजच्या व्लॉगचा एंड करते मी. आम्हाला आईस्क्रीम मिळाली, आम्ही शोधली आणि आम्ही खाल्ली पण. ती खाण्यात एवढे सगळे गुंतलेले की मला व्हिडिओ पण काढायला भेटली नाही. आणि आता झोपतोय. ॲक्च्युली 3 वाजलेत रात्रीचे आणि आता जाम झोप आले. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, वरून तयारी करायची, देवळात जायचं आहे. त्यामुळे आता मी झोपते. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल माझा हा व्लॉग. कसा वाटला, अजून मी काय चेंजेस करायला पाहिजे, यात काय ॲड करायला पाहिजे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी पूर्ण प्रयत्न करेन ते सगळं करायचा. आणि बस आज के लिए इतना ही. बाय बाय. लव लव.